आजपर्यंत आयत्या पिठावर रोगोट्या वडल्यात तू सासू सासऱ्याच्या जीवावर, आणि मला बोलती काय केलंय सांग? आयतं घर होतं, सासू सासरी सांभाळत होती, तुझं कशाला वाटोळ झालं? का तुला जमीन नाही का, तुला काय नाही, घर नाही, आयत्या घरात राहतीया, आयत्या वालाचं पाणी भरतीया, सासू सासऱ्याची आयती चित्र बघितली, अजून बाजारात वाट घेईन, जात्याला माझा याकर इकीन, मी काय तर करीन, वाट करीन, पण तू त्या हिरीला तुला साधन आहे. काय म्हणते ती उपकाराच्या अपकारानं माझी फेड करायला लागली. आत्या म्हणतो त्या म्हणती त्या बाईच्या नादी लागू नको, ती बाई घर पुढे. काय सावतर सासू होती काय? तुझी पण सखीच होती माझी पण सखीच होती की. तू तशी म्हणते, मग माझ्यापाशी पण आत्याने सांगितलं होतं, म्हणल्या होत्या 12वी शाळा झाली तिच्या नादी लागू नको. मग मी तुला तसंच म्हणलं का? आजपर्यंत ही माझ्या तोंडातनं बाहेर आलं नाही, आज निघलं ही तोंडातनं बाहेर. आज आता तवाच सांगत होत्या इकडलं तिकडं करते, तिच्या नादी लागू नको. आणि तू काय सांगती मला? तू काय सांगती मला? आता म्हणले होत्या जाती गोड वाटतंय, पण परत एक दिवशी सगळं बाहेर निघल. अगं बाहेर काढलं कोणी? तो काढलं का म्या काढलं? बोललं कोणी आधी, तू का मी? आयत्या पिठावर कोणी रगोट्या वडल्या? तू आजपर्यंत आयत्या पिठावर रगोट्या वडल्यात तू सासू सासऱ्याच्या जीवावर, आणि मला बोलती काय? मला सांगती? अगं त्यांनी मला वायलं टाकलं, ती मी म्हणते चांगलंच झालं. त्यावेळेस त्यांनी मला वायलं टाकलं ना, ती चांगलं, कारण की मला कष्ट करून जगायची सवय तर लागली. कष्ट काय असतंय, गरिबी काय असते ते मला कळलं. तर तुला काय ग? आयत्या पिठावर रगोट्या आजपर्यंत तू आवडल्या, आणि त्याचं मला सांगते का आयत्या पिठाचं? इसरली काय लगी? जिथे जिथे अडचणीत उभा राहिली इसरली काय? मला लागली सांगायला, आत्या म्हणत होत्या आणि ही करत होत्या. अगं लय बोलू नको, लय निघल बाहेर आता, माझ्या पण पोटातनं लय निघल मग बाहेर. मी ठेवलेला आत काळजात का नाही, मग पाक बाहेर निघल आता. 12वी शाळा झाली म्हणायच्या आता, 12वी मुक्ताबाई 12वी शाळा झाली तिची. लय गोड बोलती, लय सांभाळून नेती, पण एका दिवशी मिरं वाटल, तो वाटायचं राहिलंच नाही, वाटलंच की मिरं. आता म्हणत होते तेच खरं झालं मग म्हणावं लागल. अगं त्या कधीच अशा म्हणणार नाही त्या. तू म्हणते का नाही त्या अशा म्हणल्या, ते कधीच म्हणणार नाही त्या, कारण की त्यांचंच लेक होतं आणि त्यांच्याच सुना होत्या. काय सावतर मी सून नव्हती, तू सखी होती, असल्यातला भाग नव्हता. तुझ्या नवऱ्याला पण तिनंच जन्म दिलता, माझ्या नवऱ्याला पण तिनंच जन्म दिलता, एवढं मात्र लक्षात ठेव. काय ती भेदभाव सुनात करणार नाही. आणि जरी मी म्हणते केला, लहान धाकटी आहे म्हणून तुला जीव लावला, तो काय केलं? एका जागेला सासू होती निघून गेली दिवाळीच्या टायमिंगला, तो काय केलं? म्हणली का सासू आपली एका जागेला सिरियस आहे, नका दिवाळीला जायला, सोडली, गेली का दिवाळीला? गेली ना दिवाळीला. तो मागचा विचार केला का? सणसूद होता तर मी सणसूद केला नाही, पण त्या संग दवाखान्यात मी होती, त्यांना न्यायचं, आंघोळ घालायची, आणायचं न्यायचं, जेवण खाणं. थांबली का तू? आणि तू मला सांगती काय? अगं कशाला बोलती? सगळं बाहेर निघतंय आता. लागली सांगाय मला हिला आयत पाहिजे. अगं आयत तुला पाहिजे, तुला स्वार्थ सुटलाय म्हणून तर लागली बोलायला, तुला सगळं पाहिजे म्हणून तर लागली एवढा कांड करायला. आणि हितनं जावा म्हणती, दुसरं काय नाही, हितनं निघून जावा. आजपर्यंत हिचं तोंड उचललं नाही का, बोलली नाही, पण आता हिला किती भर पुचली या, किती भर पुचली हिला आता. कुठं बोलावं म्हणून मी ग बसते, सरतापणा घेते तिथं जास्त. आणि हिनं मला मसाल्याला कधी हिला मला काम करू लागितलं? हिनं मला कधी मदत करू लागितली? जरी मला मदत करू लागितलं तर मी त्याचा शिर कधी सुद्धा तिचा ठेवला नाही. बोलून दाखवायचं हेतून पुढे तर कधीच करायचं नाही का, इकीमेकीचं कायच बघायचं नाही. आता 8-8 दिवस जाती निवून राहते माहेरला, हिची शेरड, ही भाकरी, नवऱ्याच्या धुणं पाणी सगळं मी बघते. माझं काय काम आहे बघायचं? मग तू एवढं काट्याच्या अन्यावर धरतील, माझं गोपटायचं काय काम आहे सांग की मला. आता जा की 8-8, 10-10 दिवस माहेरला जाऊन राह, बघू कुणा जीवावर राहतीय. भाऊजी शेरड करड, हिची 2 शेरड, 2 शेरड 4 करड, हिची 5 शेरड. 8 दिवस कोण लागले बघायला? 8-8, 10 दिवस, 15-15 दिवस जाऊन माहेरला राहतील. मला सांगती या मागतला काय सुद्धा विचार करत नाही. आणि मला सांगते मला त्या अशा म्हणत होत्या, म्हणली असतील. आणि घर कोणी फोडली ग? कोणी फोडली घर? आणि त्यानं सांगितलंय मला सगळं, काय कसं बांधलंय, कसं नाही. अगं सगळ्यालाच माहित आहे कुणी कसं बांधलंय, सगळ्याला माहित आहे मागचं कुणी बांधलंय, पुढचं कुणी बांधलंय. आणि माझ्या लग्नापर्यंत जाते, लग्नाच्या आधीच फरशी टाकली.
होय फरशी टाकली, पण पत्र भेताडा कोणी वडली होती? तो येऊन वडली होती का? होय माझ्या लग्नाच्या आधी ती बांधले, पण ती माझ्या नवरीनं बांधलंय ना मोरचं. सासू सासऱ्यानं बांधलंय तर त्यात राहा की तुम्ही. तुला कुठं नग म्हणली मी? तुला कुठं नग म्हणली मी? त्यात सासू सासऱ्याचं आहे ना, राहा. मला केबलच, तुला केबलच भ्या घालती, तू मला भ्या घालत नाही का? हिथं निघून जावा, पाणी भरू नका, माझ्या इशात आहे. मग मी बोलल्यावर तुला करायला कशाला लागतंय? मी बोलल्यावर तुला का लागतंय? तुला एवढंच वाईट वाटतंय ना? काय एवढं लय वाईट वाटतंय? बराबरीनं सगळं पाहिजे तुला. बोलल्यावर मग तुला काय मिरच्या लागते त्या? बारकी बारकी कधी बारकी हाय म्हणून शिरा तो कधी ऐकून घेतलं बोलून घेतलं सांग? आणि माझ्या चित्रपाला कोणच्या काळात तो गावता आणून टाकली? कोणच्या काळात? एक दिवशी तो गावात आणून टाकलं आणि भाऊजीने एका दिवशी गावात काढून टाकला. आत्याची मसर, आत्याची कालवाड, त्यांच्या गुराला तू गावता आणायची, माझं कशाला मध्ये घेतीय? माझं मध्ये घेतीय, माझ्या गुराला गावात टाकलं म्हणतीय. मी भरून पुरली गे माझ्या चित्राबाशींला. रडत बसायची गावात काढा येत नाही म्हणून शिना. त्याचा फायदा आता असा घेतला काय माझा? तो काळजाला लावली होती मी, गळ्याला बांधली होती माझ्या तुला गळ्याला. माझी बहीण आहे म्हणायची, बहीण नाही म्हणून बहीण आहे म्हणायची. आणि ह्याच जावं आणि ह्याच बहिणीनं पाक पाक संपवलं, काय सुद्धा ठेवलं नाही. आई त्या पिठाचं काढते, आई त्या पिठावर हिनं रोगटे आजपर्यंत वाढल्या, हिनं खाल्लं. मला सांगते मी त्यांच्या कशाच मी देत नाही सासू सासऱ्याच्या. आणि मी चांगलं म्हणते, माझ्या सासऱ्यानं जे केलं नाही ती चांगलं केलं. कसं जगायचं ती माझ्या सासऱ्यानं मला शिकवलं. कसं राहायचं, कसं लेकरं सांभाळायची, कसं जिद्दीनं जगायचं, कसं जिद्दीनं राहायचं, ही मामांनी मला शिकवलं. अगं तू काल आलती, तुला काय माहित आहे काय झालं काय नाही? ती नुसतं बोलती या. कोण संग नव्हतं, पण माझा सासरा माझ्या संग होता, एवढं लक्षात ठेव. काय तुला काय मागचं माहित नाही काय झालं काय नाही? ती एका हाताने टाळी वाजत नसती. काल येऊन शिरा लागली बोलायला चुरू चुरू. रडत बसायची एका दिवशी, जरा थोडा त्या निबार बोलले तर रडायची लगी. मला अशी बोलते ती म्हणायची, अगं आपण तिथं चुकतो म्हणून आपल्याला बोलते, तेवढं लक्षात ठेवायचं. तू चुकली नसती तर तुला कशाला बोलली असती? मी आत्याला सांगायची, आत्या मी वायली राहिली, मला तुम्ही ठेवलं पण तिला ठेवू नका. मी सगळं काय म्हणते नाही तसं फाटू दिलं नाही. तुला एकत्र म्या ठेवायला लावलं, तू काय म्हणते? तू म्हणते मी वायली राहिली. अगं ह्यातल्या मागलं तुला काय माहित आहे काय झालेलं? हिच्या स्वतःच्या लग्नात बस्ता बांधण्यापासनं सवासनीपासनं बांगड्यापासनं स्वतःची भाऊजीची कापड आणण्यापासनं मी आहे, तुला बघण्यापासनं मी आहे. एवढं लक्षात ठेव, तुला न्यायला आणण्यापासनं. तो आज माझा असा पांग फेडला का? आणि माझं वाटोळ तुझं कशाने वाटोळ केलंय सांग? आयतं घर होतं, सासू सासरी सांभाळत होती, तुझं कशाने वाटोळ झालं? का तुला जमीन नाही का, तुला काय नाही, घर नाही, आयत्या घरात राहतीया, आयत्या वालाचं पाणी भरतीया, सासू सासरीची आयती चित्र बघितली. अजून काय पाहिजे तुला? आयत म्हणजे अजून पण सगळं तुलाच पाहिजे. बरं घे, मी म्हणते घे, सगळं घे. तेवढ्यानंतर बघताय का परत लागत नाही का? काही एका लुगड्यावर माणूस म्हातार होतं का? नाही ना. खाली गेली आणि पाऊल वाट पडली तेव्हाच सांगितलं होतं वाट ठेवा म्हणून शिना. मग आता वाट नसल्यावर तुझ्या पिकातनं जायचं नाही तर काय टकुरीवर तुझ्या जायचं काय? मी कुठनं पण कनेक्शन जोडीन. अगं फलावर तुझं पिकाचं पाणी बघताय का? एकरवर एका 10 मिनिटं होल चालत नाही, त्या 10 मिनिटाच्या होलावर तुझा आपुट 1 एकराचं बिझनेस होईल का? ही विचार कर घेऊ. सर मी शेजा पाजऱ्यात वाट घेईन, जात्याला माझा एकर इकीन, मी काय तर करीन, वाट करीन. पण तू त्या हिरीला तुला जाऊ देणार नाही. तू जर मला आडवी चालली तर एवढं लक्षात ठेव. आणि त्या अशी म्हणले त्या असं तर बोलूच नको काय.